आपल्या ज्या पारंपरिक भाज्या आहेत त्यातीलच एक भाजी म्हणजे नागपूर स्पेशल सावजी पाटवडी रस्सा भाजी. या भाजीला तोडच नाही. हॉटेलची भाजी असो वा नॉनव्हेज, या भाजीपुढे तुम्हाला सर्व फिकं वाटेल. या भाजीची चव इतकी जबरदस्त आहे ना की प्रत्येक घासाला ती तुम्हाला जाणवेल. एकदा का तुम्ही ही भाजी करून खाल्लीत का तुम्हाला परत परत ही भाजी करावीशी वाटेल. चला मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी आपण एक ठेचा तयार करू. त्यासाठी हिरव्या मिरच्या 3 ते 4, 5 ते 6 लसूण पाकळ्या, पाव चमचा जिरे, अर्धा इंच आलं आणि कोथिंबीर घेतली. आता इथे आपल्याला याचा जाडसर ठेचा करायचा आहे. पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही. तर इथे आता आम्ही ठेचा करून घेते. तर हा ठेचा आपला तयार करून झालेला आहे. आपण पाटवडी तयार करणार आहोत, त्यासाठी हा ठेचा आपण तयार केलेला आहे. पाटवडी तयार करण्यासाठी इथे बेसन पीठ आणि पाण्याचं बघा एकसारखं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. चला मग पाटवडी तयार करायला घेणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी एका भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा इथे मोहरी घालायची. ती चांगली फुटू द्यायची आहे आपल्याला. त्यानंतर तयार केलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेणार आहोत. आणि हो, तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक जरूर करा. तर आता इथे आपण हा ठेचा हलकासा मस्त परतून घेणार आहोत, कारण मिरच्या कच्च्याच वापरलेल्या होत्या. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा धना पावडर घालायची आहे, हळद घालायची आहे, त्याचबरोबर चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता हे सर्व परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. ज्या आपण पेल्याने बेसन पीठ मोजून घेतलेलं आहे त्यानेच पाणी मोजून घ्यायचं आपल्याला, म्हणजे व्यवस्थित पाण्याचा तुम्हाला अंदाज परफेक्ट असा येतो. आता चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि थोडीफार कोथिंबीर घातली. आता पाण्याला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे आधी. इथे जोवर पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत बेसन पीठ यामध्ये अजिबातही घालायचं नाही, त्यामुळे बेसन पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात. आता इथे बघू शकता पाण्याला व्यवस्थित म्हणजेच आपल्या फोडणीला उकळी आलेली आहे. यामध्ये एकसारखं असं बेसन पीठ घालायचं आणि चमच्याने व्यवस्थित असं बेसन पीठ एकसारखं आपल्याला घोटून घ्यायचं आहे. इथे गॅसची स्पीड आपल्याला कमी ठेवायची, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत बेसन पिठामध्ये. आता हे बेसन पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि बघा किती लगेच हे घट्टसर असं झालेलं आहे बेसन पीठ. आता यामध्ये एकही गुठळी तयार झालेली नाही. आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे मिनिटभरासाठी फक्त आणि एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे बेसन पीठ कच्चं राहायला नको. आता 1 मिनिटानंतर मी यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे जे बेसन पीठ आपण पाटवडीसाठी शिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला ताटावर पसरवून घ्यायचं आहे. बघा हे असं छान तयार झालेलं आहे. आपल्याला हे गरम असतानाच ताटावर पसरवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी ताटाच्या मागच्या बाजूला तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपली जी पाटवडी आहे अगदी ती सहज ताटापासून वेगळी व्हायला हवी. त्यासाठी आता हे तेल व्यवस्थित ताटाला लावून घ्यायचं. आणि आता हे गरमच बेसन पीठ शिजवलेलं जे आहे ते आपल्याला ताटावर पसरवून घ्यायचं आहे. आपल्याला गरम असताना हे बेसन पीठ पसरवून यासाठी घ्यायचं आहे की थंड झाल्यानंतर ते पाहिजे तसा त्याला आकार येणार नाही. बघा व्यवस्थित हे आता आपलं सेट झालेलं आहे. आता यावर आपल्याला ओलं खिसलेलं नारळ घालायचं आहे. आता आपण हे ओलं खिसलेलं जे खोबरं आहे ते घालून घेतलेलं आहे. आता त्याचबरोबर आपल्याला यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. आणि आता हे आपण जे ओलं खोबरं म्हणा की नारळ म्हणा आपण जे घातलेलं आहे आणि कोथिंबीर ते असं चमच्याने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून ते आपल्या पाटवडीला चिकटून राहील व्यवस्थित. त्यासाठी ते आपण चमच्याने व्यवस्थित सेट करून घ्यायचं. आणि आता 5 मिनटं पाटवडी थंड होऊ दिलेली आहे. आणि आता आपल्याला हिचे काप तयार करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये ही पाटवडी तयार करून घ्यायची आहे. आणि नंतर तुम्हाला मी काढूनही दाखवते. इथे जे पाण्याचं प्रमाण आपण वापरलेलं आहे त्यामुळे तुमची पाटवडी जी आहे ती पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशी तयार होईल. अजिबातही पाण्याचा तुमचा अंदाज बिघडणार नाही. तर आता आपण व्यवस्थित ही पाटवडी कट करून घेतलेली आहे. तुम्हाला आता मी काढून दाखवते. अशी ही पाटवडी तुम्ही प्रवासातही नेऊ शकता किंवा घरीही तुम्हाला घाईच्या वेळी तयार करून ठेवली तरीही तुम्ही पाहिजे तेव्हा याचा रस्सा तयार करू शकता. बघा ही पाटवडी आपली किती छान सेट झालेली आहे. अशा मी पाटवडी पूर्ण काढून घेतलेल्या आहेत. तर आता आपण भाजीसाठी लागणारा रस्सा तयार करणार आहोत. त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा मी चांगला असा लालसर रंगावर भाजून घेतला.
पाव चमचा तांदूळ घेतलेले आहेत, चांगले ते असे फुलेपर्यंत भाजायचे. पाव चमचा तिथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे, तेल टाकून लालसर रंग येईपर्यंत भाजायची. एक लसूणचा गड्डा घेतलेला आहे, 1 इंच आलं, अर्धा चमचा धने घेतलेले आहेत, सुकं खोबऱ्याचे 10 ते 12 काप ते सुद्धा लालसर रंगावर भाजून घेतलेले आहेत आणि मुठभर अशी कोथिंबीर ती सुद्धा भाजून घेतलेली आहे. आता हे पूर्ण भाजून घेतलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता याचं आपण वाटण तयार करणार आहोत. तर आता जे आपण साहित्य मस्त हलकंसं त्याला लालसर रंग येऊ दिलेला आहे, या भाजलेलं जे साहित्य आहे त्यामुळे भाजीला खमंगपणा चांगला येतो. आता 7 ते 8 कढीपत्त्याची पानंसुद्धा घालून घेतलेली आहे, ते वाटणाबरोबरच बारीक करणार आहोत. आता पाणी घालून मस्त याचं वाटण तयार केलेलं आहे. बघा, इथे वाटण मी तुम्हाला जवळून दाखवते. वाटण तर इथे चांगलं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, पण प्रमाणापेक्षा कुठेही पाण्याचा जास्तीचा वापर केलेला नाही, असं वाटण तयार व्हायला पाहिजे. आता हे वाटण मी एका भांड्यामध्ये काढलं आणि मिक्सरच्या भांड्यातही थोडं पाणी घातलेलं होतं, ते सुद्धा काढून घेतलं. आता आपल्या भाजीसाठी लागणारा रस्सा तयार करायला पाणी गरम करायला ठेवणार आहोत. आधी इथे मी 1.5 प्याला पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे पाणी आपण गरम होऊ देऊया, तोवर आपण भाजीच्या फोडणीची तयारी करणार आहोत. तर आता रस्सा तयार करण्यासाठी कढईमध्ये सर्वात आधी तेल घालून घेते. आता पाटवडी आहे म्हटल्यावर तेल थोडं जास्त घातलेलं आहे. आता तेल हलकंसं गरम आपलं असेपर्यंतच आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार, म्हणजे भाजीला चांगला रंग येतो. तेल जर जास्तीचं गरम असेल आणि नंतर तुम्ही लाल तिखट घातलं तर तिखटाचा रंग हा लगेच बदलतो. आता यामध्ये आपण वाटण घालून घेणार आहोत. बघा, आता हलकेसे फक्त तेलावर बुडबुडे आलेले होते. आता पूर्ण वाटण घालून घेते आणि नंतर मग यामध्ये आपण काही राहिलेले कोरडे आणखी मसाले घालून घेणार आहोत. तर आता इथे वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतायचं. मिक्सरच्या भांड्यातही थोडं पाणी घातलेलं होतं, तेही मी काढून घेतलं आधी. म्हणजे हलकंसं पाणी जर घातलं आपण असं वाटणामध्ये तर वाटणाला लगेचच तेल सुटतं आणि वाटण खमंग असं परतलं जातं. आता यामध्ये बघा, अगदी 2 ते 3 चिमूट एवढा मी हिंग घातला, हळद घालून घेतली. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये काळा मसाला घालायचा आहे. हा घरचाच तयार केलेला आहे, तो पाव चमचा मी घातला. तुम्ही गरम मसाला घातला तरीही चालेल. आणि पाव चमचाच कांदा लसूण मसाला घातलेला आहे. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असं वाटणाबरोबर आधी परतून घ्यायचं आहे आपल्याला. ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. तर आता इथे आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवूनच वाफेवर मस्त हे वाटण आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे तेल चांगलं सुटलं जातं वाटणाला. आता इथे 3 ते 4 मिनिटासाठी मी वाफ काढून घेतली एक. तर आता इथे आपलं जे वाटण आहे त्याचा रंग तुम्ही बघू शकता. पहिल्यापेक्षा वाटणाचा रंग बदललेला आहे आणि हलकंसं वाटण घट्टही झालेलं आहे. वाटणावरील तेल बघा किती छान सेपरेट झालेलं आहे. आता हे वाटण आपलं खमंग असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे. आता एकदमच न घालता पाणी थोडं थोडं करत यामध्ये घालायचं आणि आपलं जे वाटण आहे ते एका हाताने असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं पाण्यामध्ये. इथे आपण गरम पाणी घातल्यामुळे भाजीला चव छान येते आणि रंगही छान येतो, त्यामुळे भाजीमध्ये केव्हाही गरम पाण्याचाच वापर करायचा. आता उरलेलं जे पाणी होतं ते सुद्धा मी घालून घेतलेलं आहे. आता हा जो आपण पाटवडीसाठी रस्सा तयार केलेला आहे, याला चांगली उकळी आणून घ्यायची आहे. आता व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर वाटण पाण्यामध्ये यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आता हा जो रस्सा आहे याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे, पण अजूनही आपल्याला याला छान उकळवून घ्यायचा आहे. आता हा जो आपण पाटवडीसोबत खाण्यासाठी रस्सा तयार केलेला आहे, हा सुरुवातीलाच जास्त दाटसर करायचा नाही, कारण आपण हा पाटवडीसोबत जेवणार आहोत. तर मग जास्त सुरुवातीलाच दाटसर असेल तर जेव्हा आपण पाटवडीसोबत जेवतो तेव्हा त्याला अधिकच घट्टपणा येतो आणि तो खायला पाहिजे तेवढा चांगला लागत नाही. आता बघा, याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही इथे रंगही बघू शकता किती छान असा आलेला आहे. आणि आपण जे वाटण बारीक असं तयार करून घेतलेलं आहे त्यामुळे हा रस्सा बघा किती छान तयार झालेला आहे. अगदीच पाणी वेगळं आणि मसाले वेगळं असं होत नाही. तर आता याला उकळी मस्त आलेली आहे आणि वर तेलही छान सुटलेलं आहे. चला मग आता सर्व करूया आपण. तर इथे मी आधीच ताट जे होतं ते तयार करून घेतलेलं आहे. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही झणझणीत अशी नागपूर स्पेशल सावजी पाटवडी रस्सा भाजी? तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि आजची ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला पुढेही अजून छान छान रेसिपी पाहायला मिळतील. पुन्हा अजून एका नवीन रेसिपीसोबत आपण लवकरच भेटूया.
तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.